ते सक्सेसफुल झाला होता. त्या थीमवरनं आम्ही इन्स्पायर होऊन ते थीम काढलं. ते आमचा मंडप आता परळचा महाराजा आणि परळचा विघ्नहर्ता पोस्ट गल्ली. तर मित्रांनो आता आपण एवढ्या छोट्या गल्लीतनं चालले परळचा लाडका बघायला. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. मी गणेश आठवले तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. 3 आपले ब्लॉग पडलेले आहेत गणपती दर्शनाचे, म्हणजे मुंबई गणपती दर्शनाचे, आणि आज दिवस आहे 4था. सो आज आपण परळ आणि परळ भागातले सर्व गणपतीचे दर्शन घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग आपण चिंचपोकळीला 2 गणपती आपले राहिले होते, रंगारी बदक आणि गिरणगावचा राजा. आणि त्याच्यानंतर मग जिजामाता नगर आणि अबुदाई नगर इथे आपण दर्शनाला जाणार आहोत. तर चला मित्रांनो, आता जास्त उशीर नाही करत. कालचा ब्लॉग होता, तुम्हाला JSBचा आणि धारावीचा कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. आणि लेबर कॅम्पचा होता, तो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. सो माझ्यासोबत 2 जण आहेत. आर्यन आहे, काल पण होता आर्यन, आणि आज साई जॉईंट झालेला आपल्याला. तर चला आता आपल्या परळचे गणपती आपल्याला करायचे ना. आज परळ आहे, जिजामाता नगर आहे, अबुदाई नगर आहे, आणि रंगारी बदकचे रंगारी बदक आणि गिरणगाव पण करायचं आहे. हां, त्याच्यानंतर जमलं तर डिलाईल रोड वगैरे ते पण करूया आहोत. म्हणजे पूर्ण आपला ह्या साईडचा पूर्ण पट्टा आपल्याला आज कवर करायचा आहे. म्हणजे दर्शन तुम्हाला एकदम मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर चला जास्त उशीर नाही कर, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. सो मित्रांनो, तुम्हाला मागे एक मंडप दिसत होता, त्या मंडपाचं म्हणजे तिथे एक मोठा गणपती बसतो, परळचा सम्राट. पहिला आपण तो कवर करूया. तर चला आपण आता परळच्या सम्राटचं दर्शन घेऊया. चला आपण आता दुसरीकडे जाऊया. मित्रांनो, आतापर्यंत आपण परळचे 2 गणपती केलेत, एक परळचा सम्राट आणि दुसरा परळचा विघ्नहर्ता. परळचा विघ्नहर्ता धरती गल्लीचा केला आहे आपण. आता परळचा लाडका करूया, पुढचा गणपती असेल तर तुम्हाला परळचा राका दुसरा गणपतीचं दर्शन होईल. तर मित्रांनो, आता आपण एवढ्या छोट्या गल्लीतनं चालले परळचा लाडका बघायला. आपण जाऊया आता, राईट साईड मारायचे. इकडे आपला वेट करतो, इकडे हा वेट करतो आपला इकडे. चला जाऊ ना आतमध्ये.
आता आपण परळच्या लाडक्याला भेट दिली आहे आणि इकडे दर्शन वगैरे झालेलं आहे. वेग दादा भेटलेले आहे. ना आमचा तर प्रयत्नच असतो की मुंबई दर्शन आपल्या यूट्यूब फॅमिलीपर्यंत पोहोचवण्याचं आमचं कामच आहे. पण तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला इतकं सहकार्य केलं, त्याबद्दल आम्हाला शूट वगैरे व्यवस्थित करायला दिलात. धन्यवाद. बोला गणपती बाप्पा. परळचा महाराजा आणि परळचा विघ्नहर्ता पोस्ट गल्ली दोन्ही गणपती झालेले आहेत दर्शन. आणि आता आम्ही चाललो आहे पुढे लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर आणि परळचा एकच राजा, हेही आपण आता पुढे दर्शन घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप नका करू. एकच राजा, परळचा एकच राजा. चला आतमध्ये दर्शन करू. परळचा एकच राजा ही दरवर्षी असते आणि उत्सव मूर्ती बघा इकडे समोर आहे. चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर करतोय. तर पाहूया आपण लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर. इच्छापूर्तीला लाल मैदानाकडे आता तिकडे आपण दर्शन घेऊ.
मित्रांनो, आता होता परळचा इच्छापूर्ती लाल मैदानच्या इकडचा गणपती आणि दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप छान थीम होती. महाराजांची राज्याभिषेकावर एक चांगली थीम बनवलेली, त्या लोकांनी मस्त डेकोरेशन केलं होतं. तर आता आपण जाऊया परळच्या राजाला नरे पार्क. तर चला आता भेटूया तिकडे. अवतार आहे. तुम्ही बघणार हातात ते आहे ना, ते यूज करत होते. कारण आता महाराष्ट्रात पावसाचा जे प्रॉब्लेम होता ना, त्या हिशोबाने ते असं एक थीम ठेवलं आहे. भारताने इंद्रयान पाठवला, ते GL-M6 ते सक्सेसफुल झालं होतं. त्या थीमवरनं आम्ही इन्स्पायर होऊन ते थीम काढलं. ते आमच्या मंडपला झालं आहे 77 77 वर्ष झालं आहे. आणि आपलं लॉर्ड इंद्रदेव यांचं रूप अवतार आहे. सर्व गणपती दर्शन झालेले आहे. तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये परळचे सर्व गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण जायचे जिजामाता नगरला. मग तिथून जाऊया अबुदय नगरला. मग तिथून आपण बघू पुढे. आपण आता जिजामाता नगर आणि अबुदय नगर दर्शन झाल्याच्यानंतर तुम्हाला भेटतच राहील मी आधीमध्ये. तर चला आता आपण. आणि इथं परळच्या राजाला खूप छान असं डेकोरेशन होतं. इंद्रदेवच्या अवतारात परळचा राजा होता यावर्षी. आणि चंद्रायन झालं, त्याच्यात सक्सेस झालं, त्याच्यावर ही थीम होती डेकोरेशनची. खूप छान होती. आणि आजूबाजूला बाहेर जत्रा होती, सुंदर अशी जत्रा होती. ती आता संध्याकाळी चालू होते 7 नंतर 7-8 नंतर. तर आलात तर तुम्ही नक्की जत्रेचा आनंद घ्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन नक्की घ्या. तर चला आता आपण जिजामाता नगरलाच भेटूया. तर आता आम्ही जिजामाता नगरला पोहोचलो आहे. आणि तर पहिला गणपती आपण जिजामाता नगरचा महाराजा करूया आणि त्याच्यानंतर जिजामाता नगरचा राजा भेटेल आपल्याला. त्याचंही दर्शन आपण करूया. चला कंटिन्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. नक्की नक्की. तुझं नाव काय? नाव नाही सांगितलं. नेहाश नागेश कावडे. नेहाश नागेश कावडे. तुझे पार्टनर लोक कुठे सर्व? काय तुझे मित्र लोक नाही आले? ते काय खेळतात? सगळे खेळतात ते. कसे आहेत तुम्ही? मजेत मजेत. काय बोलतो? तुझं नाव काय? प्रणव. प्रणव. अरे वा. चला लागलं. हा, लाईक करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया. जिजामाता नगरच्या महाराजांचा विजय.
अबुधानगरचा महाराजा आणि राजा दर्शन झालेलं आहे आणि स्वतः आम्ही चाललो आता अबुधानगरला. अबुधानगरचा राजा आणि गणराज त्याचं आता दर्शन तुम्हाला. तो मित्रांनो आता आम्ही आलो आहे, अबुधानगरचा गणराज आहे, पाठी गेट तुम्हाला दिसतोय. चला आता आपण आतमध्ये जाऊया. अबुधानगरचा गणराज आणि अबुधानगरचा राजा दर्शन झाल्याच्यानंतर आता आम्ही आलो सरळ आंबेवाडीचा राजा करायला. तर चला आता आपण आंबेवाडीच्या राजाचं दर्शन करूया. तर मित्रांनो आता आंबेवाडीचा राजा दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्हाला काळा चौकीचा मयुरेश्वर भेटलाय, तिथेही आपण दर्शन करूया. सो गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आता फायनली आमचं मयुरेश्वर काळा चौकीचा मयुरेश्वर त्याचंही दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय गिरणगावचा राजा आणि रंगरी बदक चाळ हे दोन गणपती राहिलेत. मग त्याच्यानंतर दिलाई रोडला पण जायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग पाहूया तिकडे 2-4 गणपती आहेत तेही कव्हर करूया. दर्शन तुम्हाला तेही
तर मित्रांनो आता गिरणगावचा राजा पण दर्शन झालेलं आहे. गिरणगावच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे. हंगरी बदक चाळीचा लाडका लंबोदर, तर तोही आपण त्याचंही दर्शन घेऊया. आता आम्ही डिलाईट रोडला आलो आणि डिलाईट रोडचा रंगरी बदक चाळीचा लाडका लंबोदर केल्याच्या नंतर आता आम्ही आलो आहे डिलाईट रोडच्या राजाला. तर चला आता डिलाईट रोडच्या राजाचं तुम्हाला दर्शन देतो. सो मित्रांनो आता डिलाईट रोडच्या राजाचं दर्शन झाल्याच्यानंतर थोडंसं बाजूला पुढे गेल्याच्यानंतर डिलाईट रोडचा महाराजा आहे. सो आता त्याचंही आपण दर्शन घेणार आहोत. तर चला आपण जाऊया. सो मित्रांनो आता डिलाईट रोडच्या महाराजाचं दर्शन झाल्याच्या नंतर अपोजिट साईडला हुकमी लेनचा राजा बसतो. यंदाचं त्याचं 90 वर्ष आहे आणि चला मग आता दर्शन घेऊया. मूर्ती अप्रतिम आहे. तर चला तुम्हाला दर्शन मूर्तीचं दाखवतो कसं आहे काय. तर मित्रांनो आता हा होता हुकमी लेनचा राजा. दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता समोर करोडचा राजा पण आहे आणि त्याच्यानंतर लोअरपर्यंतचा लाडका आहे, त्याचंही आपण दर्शन घेऊया. तो तुम्हाला मित्रांनो मुंबई दर्शन कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका. तर चला आता पुढचा गणपतीचं दर्शन करूया. आता आपण पाहिला तर मुंबईचा मंगलमूर्ती हुकमी लेनच्या अपोजिट साईडलाच होता आणि आता आपण जाणार आहोत करोडचा राजा पाहण्यासाठी.
मित्रांनो आता करिवडचा राजा झाल्याच्या नंतर म्हणजे दर्शन झाल्याच्या नंतर आता आम्ही लोअर परेलला आलो आहे आणि तो लोअर परेलचा जो रेल्वे स्टेशनचा ब्रिज आहे ना तो क्रॉस करून समोरच लोअर परेलचा लाडका बसतो. सो आता आपण लोअर परेलच्या लाडक्याचं दर्शन घेऊया. चला आता डायरेक्ट मंडपातच भेटूया. आता लोअर परेलचा लाडका गणपती दर्शन झाल्याच्या नंतर आता ब्लॉग इथेच एंड करतो. वाजले 10:30. भरपूर गणपतीचं आज आपण दर्शन घेतलं आहे, मुंबई गणपती दर्शन. सो मित्रांनो आज आपला परळची सगळे गणपती आपण दर्शन केले आणि त्याच्यानंतर जिजामाता नगरला, नंतर अबुदई नगरला गेलो. मग त्याच्यानंतर भिलायल रोड साईडला आलो. बरेच गणपती तुम्हाला गणपतीचे दर्शन तुम्हाला आपला आजच्या ब्लॉगमध्ये भेटले. आणि त्याच्यानंतर मग आता मी लोअर परेलचा लाडका शेवटला गेला आहे आणि चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. आज दिवसभर हे दोघं आपल्या बरोबर होते दोघं. तर कसं वाटलं आज दिवसभर? नक्की बोलताय ना का खोटं बोलताय? बिचारे थकलेले वाटाय चेहरा सांगतोय. चला ब्लॉग आताच एंड करूया. बोला गणपती बाप्पा.